10वीच्या निकालानंतर उत्सुकता असते ती 11वी प्रवेशाची. यंदाची 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यासाठी शासनानं संकेतस्थळ दिलं असून आज आणि उद्या म्हणजेच 20 मेपर्यंत सायंकाळी 6पर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र आयोजित केलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कोणतीही चूक करू नये, त्यांना अर्ज कसा भरावा याची माहिती मिळावी यासाठी या सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती 20 मेच्या मध्यरात्री हटवण्यात येईल. त्यानंतर 21 मे रोजी सकाळी 11 पासून प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंत क्रम नोंदवण्यास सुरुवात होईल. यासाठी 28 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 30 मे रोजी सकाळी 11 वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 31 मे ते 1 जून या दरम्यान हरकती आणि दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 3 जून रोजी सायंकाळी 4 वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 5 जून रोजी गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप प्रक्रिया राबवण्यात येईल. 6 जून रोजी सकाळी 10 वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. 6 जून ते 12 जून सकाळी 11 ते सायंकाळी 6पर्यंत प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्र अपलोड करणं, प्रत्यक्ष तपासणी करणं आदी कामं करण्यात येतील. यामध्ये पहिली पसंती मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं अनिवार्य असणार आहे. 14 जूनला रात्री 10 वाजता दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. राज्याची एकूण प्रवेश क्षमता 20,43,254 इतकी आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी 8,52,206, वाणिज्य शाखेसाठी 5,40,312 तर कला शाखेसाठी 6,50,682 इतक्या जागा आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 66,010 इतकी प्रवेश क्षमता आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी 28,230, वाणिज्य शाखेसाठी 15,670 तर कला शाखेसाठी 22,050 इतक्या जागा निश्चित करण्यात आल्यात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त असल्यानं सर्वांना प्रवेश मिळणार हे जवळपास निश्चित आहे.